फ्रेंड्स, आपण आलोय धनकवडी येथे सचिन मासे विक्री केंद्र येथे. कालच आपण बाप्पांना निरोप दिलेला आहे आणि आज बघा गर्दी बघा खवयांची. मासे पण फ्रेश आलेले आहेत. भरपूर प्रमाणात भरपूर प्रकारचे मासे आलेत मावशींकडे आज. चला तर बघूया. हे बघा वाम आहे, बांगडे आहेत, रहू दिसतोय, परत कोळंबी आहे, पापलेट आहेत, छोटे पापलेट, मोठे पापलेट. आज सगळ्यांचीच गडबड आहे. गर्दी तर विचारू नका, गर्दी भयंकर आहे. हे बघा मावशी वजन करतायत. मावशींना वेळ नाही आहे, बोलायलाही वेळ नाही आहे. गिरायकांची किती गर्दी लोटली आहे बघा. खवय्ये आज तुटून पडणार आहेत माशांवर, ताव मारणार आहेत आज. श्रावण महिना अख्खा गेला, नंतर गणपती बाप्पांचे 10-11 दिवस आणि आता मासेही फ्रेश आलेले आहेत समुद्राचे. आता मासेमारी सुरू झालेली आहे, त्यामुळं माशाच्या दुकानामध्ये गर्दीच गर्दी झालेली आहे. मजा येते. हे असं दृश्य बघायला मिळते आपल्याला धनकवडी येथील सचिन मासे विक्री केंद्र येथे. सचिन मासे केंद्र यांचे ओनर या परदेशी मावशी आहेत. यांचे इतके स्वस्त मासे आपल्याला कुठेच मिळणार नाहीत बघायला. धनकवडीमध्ये तर यांच्याकडे गर्दीच गर्दी असते लोकांची आणि मासेसुद्धा एकदम फ्रेश असतात. बघा वाम पाहिले आपण, सोमय आहे, ओले बोंबील आहेत, कोळंबी दिसते आपल्याला. अतिशय स्वस्त मासे. कोळंबी 350 रुपये किलो विकत आहेत. बांगडा 250 रुपये किलो आणि पापलेट तर तो छोटा पापलेट आहे तो 300 रुपये किलो. आपल्याला कधी धनकवडीत येण्याचा योग आला तर इथे अवश्य येऊन परदेशी मावशी यांच्या सचिन मासे विक्री केंद्राला भेट द्या आणि स्वस्त व फ्रेश मासे यांचा आनंद लुटा आपण.